म्हणजे याच्यात काय बघितलं? अरे काय शिळ्या भाकरी सारखं थोबाड या थोबाड तोंड्याचं. ए, मला आवडते शिळी भाकरी. ताजी भाकरी खाण्यापेक्षा शिळी भाकरी कुस्करून चांगली लागते. होय का नाही परभाकर? परभाकर नावातच भाकर आहे का नाही? परभाकर माझ्या हातची भाकर खायला आवडेल का नाही? सांगा हो म्हणून टाका का नाही? एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा. माफ करा, मला जरा उशीरच झाला आज. हरकत नाही. कधी कधी एखाद्याची वाट बघण्यातच फार गंमत असते. जसा सूर्यास्त, पौर्णिमेचा चंद्र, बॅटिंगला येणार धोनी आणि ईशा मॅडम तुम्ही. एखाद्याची वाट बघावी लागली ना की त्याची किंमत फारच वाढते. हा मॅडम. मोरे, मला ना तुमची ही गोष्ट फार आवडते. तुम्ही ना फार पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहात. फार छान गोष्ट आहे. या वयात असं जगता आलं पाहिजे. या वयात म्हणजे असं किती सवय आहे माझं. आता कुठं 38 लागलाय मला. मोरे 5वर 8 58 होतात, 38 नाही. अजून 2 वर्षांनी आहे ना तुमचा एक एक अवयव रिटायर व्हायला सुरुवात होईल. वासाड्या, तुला कोणी विचारलं नाही? नाही असा मीटर आणि खाडकन उघडी ना तुझ्या डोक्यावर. बस. असा दिसून येतो ना कान पट्टा. आवाज बोलून जास्त बोलू एक नको. मिनिट, राजपूत मोरे, काय चाललंय? काय आल्या आल्या भांडताय? सॉरी. तुमच्या कोणाच्याच लक्षात आलेले दिसत नाहीये. काय रात्र शाळा सुरू होऊन आज किती काळ झाला? मॅडम मी सांगू का? प्रगत सांगू का मी तुम्हाला? काय मॅडम 6 महिने झाले पटकन आज आता ये. बरोबर. 6 महिने झाले सुद्धा कळलंही नाही, हो की नाही? रात्र शाळा सुरू झाली तेव्हा 19 विद्यार्थी होते, पण फक्त 4 सिन्सिअर विद्यार्थी उरलेत आता. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही कुठे प्राऊड आहो? तुम्ही तर अजून यंग आहो का ना. मोरे, प्राऊड नाही हो, प्राऊड म्हटलं. प्राऊड, मला अभिमान आहे तुमचा. तुम्ही सगळे दिवसभर आपापली कामं करता आणि तरीही न थकता न कंटाळता रात्र शाळेत येता. या वनिताताई दिवसभर घरकाम करतात, मोरे रिक्षा चालवतात, कमलताई सकाळी लवकर उठून फुलं आणतात, ती दिवसभर विकतात आणि त्यानंतर तुम्ही रात्र शाळेत येता. तुमच्या चिकाटीला सलाम आहे. थँक्यू मॅडम. मला तर शाळेत येऊन शिकणं खूपच आवडून राहिलं ना बाप्पा. आणि म्हणूनच सकाळी उठून किती पण कष्ट करायला लागले ना तरी शाळा बुडवणं सोडतच नाही ना मी बाप्पा. हे गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मोरे काही बोलायचं नाही, गाणं बिनं नाही. नीट बोलतायत त्या. मला त्यांचं बोलणं गैर आवडतं. मी पण आहे ना, म्हणजे दूध केंद्रात काम करतो ना, तर म्हणजे सकाळी 4ला उठावं लागतं मला. अशा दुधाच्या मोठ्या मोठ्या बुदल्या असतात ना, त्या अशा दोन्ही उचलाव्या लागतात. मग त्या अशा फटफटीला लावतो मी आणि फटफटीला अशी किक मारली की दूध 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 करत जातो. दूध विकतो. म्हणूनच कौतुक आहे मला तुम्हा सगळ्यांचा. तुम्ही आदर्श आहात त्या सगळ्या अशिक्षित लोकांसाठी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. आणि आता तुम्ही लिहायला पण लागलायत. किती कौतुक आहे मला तुमचं. हे मोरे त्या दिवशी 3 शब्द घरून लिहून घेऊन आले, तेही इंग्रजीत. म्हणजे काय? कुठले 3 शब्द होते सांगा बरं सगळ्यांना. द 11th प्लेस. बरोबर, द 11th प्लेस. आणि हे शिकवलं कोणी तुम्हाला? नाही, शिकवलं नाही कोणी, पण परवा मला रात्री स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना ती माझी आठवण काढत होती. ती एकटीच होती. माझ्या नावाने ओरडत होती, मोरे मोरे. मी खाडकन उठलो. मला त्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, पण मी उठलो आणि खाडकन असा कागदावर लिहून घेतला तो शब्द. वा वा वा. मी अर्थ सांगते ना तुम्हाला. द 11th प्लेस म्हणजे 11वी जागा. हो का? तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज पाहिले नाहीयेत का अजून? अरे बघा सगळ्यांनी व्हिडिओज बघा. मॅडम हे काय चालू आहे असं मध्येच? असं काय करता?
आपल्या माणसांचं कौतुक प्रमोशन आपण नाही करणार तर कोण करणार? हा, तुम्ही एवढं थकून रात्र शाळेत येता याचं मी कौतुक केलं की नाही? अच्छा तसं. अच्छा तसं का वा. आता तुमच्यासारख्या सुंदर मॅडम आम्हाला शिकवणार असतील तर आम्हाला आवडणारच ना. मोरे, तुम्ही ना थकत नाही कौतुक करून. मी सहसा कधी थकतच नाही. म्हणजे आयुष्यात थकणं हा शब्द मला माहितीच नाही. छान छान छान. चला, काय चाललंय? गप्पाच मारत बसायचंय का? पुस्तक उघडा, नाही अभ्यास नाही ऐका करा. ना, मॅडम मॅडम एक मिनिट. काय? म्हणजे काय आता आम्ही रात्र शाळेत म्हणजे शिकतो, पण जे दुसरे पोरं पोरी असतात ना कॉलेज मधले त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला बी एन्जॉय करावंसं वाटतं वा. म्हणजे काय? म्हणजे आज रोज डे तर म्हणजे कॉलेज मधले पोरं पोरी कसे एकमेकांना गुलाब देतात तर म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की वा एकमेकांना गुलाब द्या. म्हणजे अरे बोला ना रे तुम्ही, मी एकटा बोलतोय ना रे. हाव ना बोला कोणी ते. मॅडम, ते रोज डे करायचं होतं ना, म्हणून मग मी गुलाब आणून ठेवले ना. कमळीताई, मी तुम्हाला जे आणायला सांगितलं होतं तुम्ही आणलं का माझ्यासाठी? त्यांना त्यांना कळलं नाही नेमन सांगा मी ना. काल तुम्हाला जे आणायला सांगितलं ते माझ्यासाठी आणलं का तुम्ही? काल सांगितलं होतं. वनिता ताई, तुम्ही सांगितलं आणि मी आणणार नाही असं होईल का बरं? आणलंय ना. वा वा वा, फार छान उपक्रम आहे हा. हा. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला आवडलेला आहे. हा, आम्ही आणले गुलाब म्हणजे मोरे, तुम्ही नाही गुलाब आणलात मग? नाही, ताई, हा. मी स्वतःच एक गुलाब आहे. नाही काय, माझी त्वचा आहे ना गुलाबी गुलाबी आहे ना, त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं नाव गुलाबराव ठेवलं. असं आहे. मग नंतर काय रोग पडला का या गुलाबावर? हा? गुलाबाच्या डायरेक्ट बाबळीचा काटा झाला तो. वसाड्या माझ्यावर जळू नको हा. हा. नाही तर तुझं थोबाड बघ काय? बेडकाच्या छत्री सारखं दिसतंय. अरे तुम्ही बायना पाटोड, मी बेडकाची छत्री हा. आहे. मग तू कुत्र्याची छत्री आहे दलिंदर. वसाड्या कुत्रा छत्री उघडतो. काय मग बोलते? छत्री उघडतो, माझं माझ्या घर- बेडकाला छत्री फुट, बाळ, बाळ, मोरे, दाखव बघू. हा. मोरे, अहो, भांडताय काय तुम्ही? आत्ताच म्हणालात ना रोज डे आहे, प्रेमाचा दिवस आहे. हा, हा. काय गुलाब द्यायचे? हा 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 मला द्यायचे ना, कोणाला द्यायचे मला बोला. म्हणजे मला आहे ना कमळताईला गुलाब द्यायचे आहे. आग लागली तुझ्या गुलाबाला ती. का बरं? कमलाताई असं म्हणून ती तिला गुलाब देशील. नाही नाही नाही, ते चुकून चुकून सवय नाही झालं ते. नाही? मला आहे ना, मला म्हणजे यांना यांना गुलाब द्यायचे आहे. कमळ हा गुलाब गुलाब पडतोय तो घेऊन टाक. वा. बाप्पा, मला तर असं कोणीतरी कधीतरी गुलाब देईल असं वाटून पण नाही राहिलं ना बाप्पा. थँक्यू बर का शांभाऊ. अरे श्याम भाऊ नका ना म्हणू, श्याम म्हणा, श्यामू म्हणा, श्याम सुंदर म्हणा. जिभेला नको वाटायला बोलावंस हा. अरे तुम्ही नको ना मध्ये मध्ये नाक ए, खुपसू. बस. माझ्या आणि यांचा रोज डे चालू आहे. हो हो, कमलताई तुम्ही बोला आता. बाप्पा, मी काय बोलू ना, म्हणजे काय बोलायचं मला सुचत नाही राहिलं ना बाप्पा. बाप्पा, शब्द सोडून भाषा बोलून दाखवा ना बाप्पा. म्हणजे गणपती पण तितका वेळा बाप्पा ऐकलं ना, तितका वेळा आता यांच्याकडे नाहीच रे बाप्पा. वनिता ताई, तुम्ही फार बोला. विनोदी येतो तुम्ही वनिताताई. काही हरकत नाही कमलताई. एवढं छान गुलाब दिलं तुम्हाला. बोला आता. आता यांनी एवढं परमानं दिलं तर मला एकदम झाक वाटून राहिलं ना. परत एकदा थांबू बर का शंभू. अरे नका ना तुम्ही श्याम भाऊ म्हणू. वा 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 वा. पण मॅडम, मला पण आता कुणाला तरी गुलाब द्यावं असं वाटतं ना. द्यायच्या ना देऊ का मग मी? द्या ना, मग मी वाटच पाहतोय ना. मॅडम, मला की नाही परभाकर तुम्हाला गुलाब द्यायचं. अरे बापरे, याला अर्र, याला द्यायचा गुलाब. परभाकर, तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना मी, तेव्हा की नाही बाप्पा, तुम्ही मला एकदम शाहरुख खानच वाटलं ना. तुम्ही असे रिक्षात तिरक बसून गेट मधून असे आत आले, चावी काढली ना, असं तगडी छाती करून बाहेर उतरले ना, आणि रुमाल झटकून असा फिरून गळ्यात बांधला ना, असा केसावरून हात फिरवला ना, बाप्पा मी पायातच राहिले ना. बाप्पा,
शाळेच्या दिशेनं तुम्ही चालत चालत निघालं तेव्हा तुमच्या चपलेच्या मागून चपाक 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 चिखल उडत होता आणि त्यातला एक थेंब माझ्या अंगावर पडला आणि कसं सांगू अंगावर एकदम काटाच उभं राहिलं ना. आणि मग मी तर समजून चुकले की हा चिखल या कमळासाठीचाच आहे ना. बाप काय गलीत चौपमा दिलेली आहे. ये वसाड्या तू माझ्यावर जलू नका. मी आधीपासूनच राजगिंड आहे काय समजलं. आधीपासून अरे चंद्राचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला ना माझा चेहरा असा चकाकतो. ए खूप जणी माझ्यावर घायल आहेत का नाही काय समजलं? दलिंदर दारू डोसलून ना तेलकट झालेली तुझी त्वचा. ए? तेल चमकत ते नुसतं गंधपटाक दिसतं गंधपटाक. कशाला बोलून राहिले तुम्ही त्यासनी. अरे पण कमळजी तुम्हाला माझ्या स्किनची चकाकी नाही दिसत का हो. अरे, आग लागली तुझ्या स्किनला. माझ्या होय हॅलोजन वाटतोय वर पेटलेला नाही? एक मिनिट एक फालतू बोलू नका तुम्ही. मला डोकं फिरून जाईल. राजपूत का भांडताय तुम्ही सारखे. तुम्ही डोळे लहान करा जरा भीती वाटतेय. भांडू नका असे. तुम्ही प्रेमाचा दिवस आहे म्हणालात ना आता. अरे पण प्रेमाचा दिवस आहे म्हणून कोणी पण कोणाला पण गुलाब देईल का. अरे म्हणजे याच्यात काय बघितलं. अरे काय शिळ्या भाकरी सारखं थोबाड या थोबाड तोंड्याचं. मला आवडते शिळी भाकरी. ताजी भाकरी खाण्यापेक्षा शिळी भाकरी कुस्करून चांगली लागते. होय का नाही परभाकर. हो. परभाकर नावातच भाकर आहे का नाही. परभाकर माझ्या हातची भाकर खायला आवडेल का नाही सांगा हो म्हणून टाका का नाही. थांबा 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 मला जे बोलायचं ते मी पटकन बोलून टाकू का. मला बोलायचंय हो मी बोलून टाकू का पटकन जरा बोलायचं. कळेल आरामात, कसं आरामात बोलावं बोला. त्याची. मला पण कोणाला तरी गुलाब द्यायचं होतं. द्या द्या ना द्या ना द्या. हो द्या द्या द्या. द्या. परबाकर मला पण तुम्हालाच गुलाब द्यायचं होतं. अरे बापरे अरे बापरे अरे तुम्हाला पण त्याला द्यायचे का. अरे मला द्या ना हो मी पण आहे ना. नाही ना तुम्हाला काय सांगू श्याम भाऊ. अरे सांगू नको ना म्हणू. काय झालं. परबाकर यांना बघितलं ना तर माझं बाई लादी झाडू पोछा कशातच मन लागत नाही. एवढं होय. मी पोछा मारायला घेतले ना माझा फडका इकडून तिकडून तिकडून इकडं इकडून तिकडं एवढाच फिरत राहतो. का बरं. त्या लादीत मला काय होतं काय होतं त्याला आधी. त्या लादीत मला ह्यांचा चेहरा दिसतो ना म्हणून. याच्या हा. तर भांडी घासायचा फ्रेश असतो ना साबण हा. त्या साबणाच्या बुडबुडात पण मला त्याच्यात पण मला परभार करत दिसतात बाई. त्याच्यात पण इकडे परभाकर तिकडे परभाकर वरती परभाकर खालती परभाकर इकडे पण परभाकरचे सगळीकडे मला असं काय परभाकर दिसून राहतं. हो का झाडू मारताना कचऱ्यात नाही दिसत का प्रभाकर. काय सोनं लागलं या दलिंदरला काय माहिती एवढं. तेच तर मला पण नाही ना कळत आहे. मला ना कळतच नाही. माझी ना झोपच सोडून गेली. बापरे. जाऊ तिथून. काय मॅडम खरं सांगू का म्हणजे मी इथे येते ना ते फक्त परभाकर यांना बघायलाच येते. म्हणजे ते नसते ना तर मी इथं आलीच नसते. परभाकर मला ना फक्त तुमच्या घरातला पोछा मारायचंय. मला तुमची अर्धांगिनी बनवून घ्याल का. अरे कुठे अर्धांगिनी होता त्यांची. तुम्ही दोघे मिळून आहे ना आडीचंगी व्हाल आडीचंगी बोलताय. अरे बापरे काय नशीब झालं माझं. एवढा व्यायाम करतो डंबेल मारतो दंडपाई ठका मारतो आणि आणि या दोन्ही कोणावर मारताय तर या धल्ल्यावर या दलिंदर मदनाचा बिब्बाच आहे जसा हा. हा अरे दंड बैठका का मारून सगळा फुकट गेलायस तू वाजाड्या. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे अरे नाजाकत लागते नाजाकत प्रेमासाठी प्रेम. नाजाकत. हा मग काय हा हे बघ पोरीनं ना दगड नाही फुलं आवडतात. फुलं मांज्यासारखी. अच्छा. हा, काय कमळा. ईशन बाप्पा. अरे बापरा लाजताना पण बाप्पा म्हणशील का ग. एवढी पण जोरात नको ना भाषा पकडू की ती गुदमरून जाईल. थँक्यू वरिताजी. थँक्यू कमळाजी. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मला कधीच माहिती नव्हतं. पण ठीक आहे तुम्ही मला ही गुलाबं दिलीत मी ती स्वीकारली. आय लव्ह यू. पण ही गुलाबं मला दुसऱ्या कोणा तरी द्यायची. ईशा मॅडम ही दोन्ही गुलाबं तुमच्यासाठी. तुम्ही मला जाम आवडता.
मी Yes. अरे काय फालतूपणा चालू आहे हा? काय फालतूपणा चालू आहे? या दोन्ही गुलाब देतात याला, हा दल्ला गुलाब देतो त्यांना. अरे तुमचा संगम सिनेमा चालू आहे का रे? मग मला कायला घेतली या स्किट मध्ये? मी काय एकटा गोट्या खेळू? गोट्या तू बिन लग्नाचा राहिला तर तुला गोट्याच खेळावे लागणार. अरे कुवत लागते प्रेम करण्यासाठी. कुवत लागते. आणि माझी पर्सनॅलिटीच तशी आहे, काय समजलं? पर्सनल अरे आजकालला मोठमोठ्या हिरोईन ना माझ्या मागे आहेत. मोठमोठे हिरो. हा, अरे त्यांच्या मागे अख्खी दुनिया आहे, तरी पण त्या माझ्या मागे आहेत. काय सांगतो? म्हणजे अरे काय, बाप. एक हिरोईन आहे, हा. हल्ली तिनं मलाडमध्ये घर घेतलं. मग अरे ती शूटिंग साठी तिच्या गाडीतून निघते, पण माझी रिक्षा बघितली ना, डायरेक्ट माझ्या रिक्षात येऊन बस. का बरं? तिला कम्फर्टेबल वाटतं ना. कम्फर्टेबल? हल्ली पुण्यातून तर मला फार डिमांड आहे. पुण्यातून डिमांड आहे? एक पुण्याची हिरोईन आहे, हा. ती दर 2 दिवसांनी मुंबईत येते. का बरं? म्हणते मला मोदक द्यायचे आहेत, हा. मला पुरणपोळी द्यायची आहे. हा का? कोणाच्या ओढीने येते ते काय मला माहिती नाही. तुझ्या ओळी नाही येते? आपण आपल्या तोंडाने कशाला बोलायचं. बर एवढं. म्हणून तर मला चिक मॅग्नेट म्हणतात. चिक मॅग्नेट. अरे तुम्ही बाय ना कडू धोत्रा मारू, कडू धोत्रा. अरे तुझं कॅरेक्टर बघ ना काय येणार आहे. रात्र शाळेत शिकणारा अडाणी माणूस आहे तू. अडाणी माणूस. चिक मॅग्नेट हा शब्द माहिती असेल का त्याला? हा अरे दलिंदर, ए बोल ना आता, काय झालं? डायलॉग विसरला का? एक मिनिट राजपूत, तुम्ही फार चिडचिड करताय. काय चाललंय? चिडचिड करू नका, तुम्हालाही देईल कोणीतरी गुलाब. अरे सोडा हो, मला कोणीच काही देत नाही. मला नेहमी असे हाडतूड करतात सगळे, असेच कॅरेक्टर दिलेले असतात स्किट मध्ये. शामराव, हा. माझं नाव गुलाब आहे, मी तुमचाच आहे का नाही? तुझं काय करू? तुला कुठे खोचू मी? म्हणजे तू आहे ना एवढा डोक्यात जातो ना की तुझ्या पाकळ्या उपटून तुझा गुलकंद केला पाहिजे. खूप असं खूप नका. फालतूपणा चाललाय. नाही. मोरे कोणातरी एकालाच गुलाब द्या, नाही तर कोणातरी एकाकडूनच गुलाब हे घ्या. बघ बस. श्याम्या, हा. मी आझाद पंजी आहे, आजा. मी कोणाचाच नाही आहे. मी ओपनली माइंडेड आहे, काय समजलं? असं ओपनली माइंडेड. हे बघा, हे माझी ना शेअर रिक्षा आहे. तुम्ही तिघी एकत्र बसाल त्याच्यात. फक्त फ्रंट सीटवर ना हिरोईन बसेल. ज्यांना कोणाला येऊन बसायचे त्यांनी बसा बिंदास. पर भाकर, मला तुमच्यासाठी भाकर बनवायची, माझ्याबरोबर लग्न करा ना. मी तुम्हाला गुलाब दिले, प्लीज प्लीज मला हो म्हणा प्लीज. मोरे तुम्ही मला दोन्ही गुलाब दिलेत ना, मी हो म्हणते ना तुम्हाला, आपण लग्न करूया. अरे तुमच्यासाठी भाकर अरे अरे काय चालू आहे तुमचं? अरे थांबा ना. मला अरे दिलं त्यांनी. काय दे. अरे एवढी काय मरमर चालू आहे तुमची या बाशी समोशासाठी? खड्ड्यात जा तुम्ही. नाही, नाही. मरा या अंधाऱ्या शेवाळ लागलेल्या विहिरीत कुदी मारून जीव द्या तिन्ही. अरे खास करून तुम्ही असं का कशाला बोलताय? मारायला आलो काय माहिती या रात्र अहो, शाळेत. काय हट. बरं, जाऊ द्या. चालेल ना? ओके, करूया.